तुझ्या मनात इतका गोंधळ चालू आहे की तुला स्वतःचाच आवाज ऐकू येत नाहीये. तू जगाशी बोलतोयस, पण स्वतःशी बोलायचं विसरलायस. एक विचार संपतो नाही, तोच दुसरा सुरू होतो. काल काय झालं याच विचारात तू आजची सकाळ घालवलीस. उद्या काय होईल याच भीतीने तू तुझी आजची रात्र खराब करतोयस. लोक काय म्हणतील, त्यांनी असं का केलं, आपण काय करायचं, या प्रश्नांच्या जाळ्यात तू अडकलायस. बाळा, मी सगळं पाहतोय. तुझ्या उशीवर पडलेले ते अश्रू, तुझी ती अस्वस्थता आणि तुझं ते रिकामपण, मला सगळं दिसतंय. आज मी आलोय तुझं मन शांत करायला, तुला हे सांगायला की या जगात तू एकटा नाहीस. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू अनाथ नाहीस. तू फक्त डोळे मीट आणि माझा आवाज ऐक. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे. तुझं शरीर थकलं की तू विश्रांती घेतोस, झोप घेतोस, पण मनाचं काय? मन थकलं की कुठे विश्रांती मिळते? तू सगळ्यांसाठी जगतोस, घरासाठी, मुलांसाठी, कामासाठी, पण स्वतःसाठी एक क्षणही देत नाहीस. तू इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतका गुंतलायस की तू स्वतः कोण आहेस हेच विसरलास. म्हणूनच बाळा, तुझं मन गोंधळलेलं आहे. मन आतून ओरडतंय, रडतंय, पण कुणाला ऐकू येत नाही. तू स्वतःला दोष देतोस, माझ्यामुळेच सगळं बिघडलं, मी काहीच बरोबर करू शकत नाही. पण बाळा, हे तुझं मन बोलत नाहीये, ही तुझी परिस्थिती तुला बोलायला लावतीये. तू वाईट नाहीस, तू फक्त थकलेलास. लक्षात ठेव, थकलेलं मन नेहमी चुकीचे निर्णय घेतं आणि स्वतःलाच दोष देत राहतं. आज स्वतःला माफ करायला शिक. मी तुला माफ केलंय, मग तू स्वतःला का छळतोयस? बाळा, तू म्हणतोस माझं नशीबच वाईट आहे, पण नशीब म्हणजे काय? जे झालं ते नशीब नाही. जे तू आता घडवणार आहेस ते खरं नशीब आहे. नकारात्मक विचारांनी तुझं मन भरलंय. तू स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतोयस. लक्षात ठेव, तू माझा अंश आहेस. एक राजाचं मूल कधीच भिकारी असू शकत नाही. मग तू दुःखाची भीक का मागतोयस? हे विचार सोड. लोक तुला नाव ठेवतील, तुझा उपयोग करून घेतील, पण तू तुझी किंमत ओळख. तू हिरा आहेस, फक्त आता थोडा मातीत रुतलायस. मी तुला बाहेर काढायला आलोय, फक्त विश्वास ठेव. तू भविष्याचा विचार करतोस. मुलांचं काय होईल, घराचं काय होईल, पैशांचं काय होईल? बाळा, तू जन्माला आलास तेव्हा तुझ्या हातात काय होतं? काहीच नाही. मग आज इतकी चिंता कशासाठी? उद्या तुझ्या हातात नाही, आज आहे. आज जर तू स्वतःला सांभाळलंस तर उद्या आपोआप सावरतो. तू आजचं सोडून उद्यासाठी रडतोयस. मुलांच्या भविष्याची काळजी करतोस ना? मग त्यांना रडणारा बाप किंवा खचलेली आई दाखवू नकोस. त्यांना हे दाखव की संकटात उभं कसं राहायचं. तू आज जर खंबीर राहिलास तर तुझी मुलं उद्या जगाला जिंकतील. स्वतःला वाचवणं म्हणजे तुझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करणं आहे. विचार येतील, येऊ दे. त्यांना थांबवू नकोस. तू फक्त बघ की ते विचार कसे येतात आणि कसे जातात. तू विचार नाहीस, तू तर शांती आहेस. बाळा, जे तुझ्या हातात नाही त्यासाठी चिंता करू नकोस. जे तुझ्या हातात आहे ते प्रेमाने कर. मी तुझ्या पुढे चालतोय, रस्ता मी बनवतोय. तू फक्त पाऊल टाकायचं धैर्य दाखव. मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या मनात आहे, मी तुझ्या कणाकणात आहे. आजपासून तुझा गोंधळ संपला, तुझा नवा प्रवास सुरू झाला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.